ओके. कालपर्यंत आपण हे 5 उद्देश वगैरे पाहिलं होतं आणि प्रमाणनाचं महत्व आपल्याला पाहायचं बाकी राहून गेलं होतं. ठीक आहे. आपण थोडंसं जाऊया पुढं. प्रमाणनाचं महत्व जे आहे त्याच्यावर आपण चर्चा करू, डिस्कशन. तर आता अंकेक्षण या कार्यातील प्रत्येकच ऍक्टिव्हिटी ही लेख्यांची अचूकता तपासण्यासाठी करण्यात येत असते. मग लेख्यांची अचूकता, त्याच्यामध्ये नोंदवलेले व्यवहार खरे आहेत का खोटे आहेत, त्यातून व्यवसायाची काही फसवणूक तर झाली नाही ना, अशा वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी समजा अंकेक्षणाच्या उद्देशामध्ये असतात. तर हे प्रमाणन पण अंकेक्षणाचा एक भाग आहे, कारण यामध्ये पण काय सिंपली कुठल्या ना कुठल्या प्रकारची तपासणी म्हणजे अंकेक्षण, अंकांचं परीक्षण म्हणून अंकेक्षण. ठीक आहे. परंतु कोणतीही तपासणी समजा अंकेक्षणासारखीच असते. तर मग पाहूया अंकेक्षणाचं काय मत आहे. सिंपली अंकेक्षण किंवा प्रमाणन केल्यामुळं खोटे व्यवहार उघडकीस येतात, खोट्या रक्कमा नोंदवलेल्या असतील तर त्या उघडकीस येतात. पाहूया ऑथरच्या म्हणण्यानुसार काय आहे ते. प्रमाणन हे अंकेक्षणाचे मुख्य आणि महत्वपूर्ण अंग होय, म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण मेन ऍक्टिव्हिटी सगळ्या याच्यावरच डिपेंड करतात. तुम्ही जे पण काही ट्रान्झॅक्शन लिहिलेलं असेल त्याला कुठल्या ना कुठल्या पावतीचा आधार असतो आणि ती पावती असल्याशिवाय तुम्ही ट्रान्झॅक्शन नोंदवू शकत नाही. ठीक आहे. तर मग नोंदवलेल्या ट्रान्झॅक्शनची तपासणी पण त्या प्रमाणकाच्या आधारे करण्यात येते. जर कुठल्याही व्यवहाराला पावती असेल तर तो व्यवहार खरा, नाहीतर तो खोटा, असं सरळ सरळ गणित असते. आणि यामुळं सर्व व्यवहार खरे खोटे व्यवहार वगैरे बाहेर येतात. तर मग लेखा पुस्तकांची अंकगणितीय परिशुद्धता पडताळून पाहणे. अंकगणितीय परिशुद्धता म्हटलं तर काय, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार. ठीक आहे, बरोबर आहे. अंकगणितीय परिशुद्धता पडताळून पाहणे हे एकमेव कार्य अंकेक्षणात अभिप्रेत नसून व्यवहारांची सत्यता, अधिकृतता, व्यापार संलग्नता यांची कसून तपासणी करणे व त्याबद्दल खात्री करून महत्वपूर्ण कार्यांचा समावेश अंकेक्षणात करण्यात येतो. अंकेक्षणात फक्त काय बेरीज वजाबाकी तपासायचं एवढंच काम नाहीये, तर त्यासोबत काय व्यवहारांची सत्यता तपासणे, अधिकृतता तपासणे आणि संलग्नता, म्हणजे तो व्यवसायासाठीच व्यवहार झालेला आहे इत्यादी बाबींची तपासणी करणे, त्यावरून अहवाल तयार करणे आणि तो भागधारकांसमोर सादर करणे, या सगळ्या बाबी समजा अंकेक्षण कार्यामध्ये समाविष्ट होतात. आता यामुळं प्रमाणन कसं महत्वाचं ठरते, कारण प्रमाणनावरच पुढचं महत्वाचं म्हणजे पुढचं अंकेक्षण डिपेंड करते, किंवा प्रमाणन हे अंकेक्षणाचा आधार असतो. कारण का, तर प्रमाणनामध्ये प्रत्येक व्यवहार आणि त्याची पावती तपासली जाते. प्रत्येक व्यवहार तो बरोबर लिहिलाय का नाही लिहिलाय, योग्य रक्कम लिहिली का नाही लिहिली, योग्य खात्यावर योग्य बाजूवर लिहिलाय का नाही लिहिलाय, या सगळ्या बाबी प्रमाणनामध्ये पावतीच्या आधारे पडताळून पाहिल्या जातात. म्हणून प्रमाणन अंकेक्षणाचा सार आहे असे म्हटले जाते. म्हणजे इसेन्स म्हणजे काय, इम्पॉर्टंट, नथिंग एल्स. दुसरं तिसरं काय नाही. प्रमाणनाचा सार म्हणजे अंकेक्षणाचा सार आहे म्हणलं तर काय, सिम्पली इम्पॉर्टंट पॉइंट, नथिंग एल्स, असे मानले जाते. हे पूर्णतः खरे आहे. अंकेक्षण कार्याचे बहुतांश यश प्रमाणनाच्या गहनतेवर आणि दक्षतेवर अवलंबून असते. म्हणजे जितक्या चांगल्या क्वालिटीचं तुम्ही प्रमाणन करताल, जितक्या बारकाईनं पावत्यांची तपासणी करताल, तेवढं चांगलं तुमचं अंकेक्षण होऊ शकते. कारण त्याच ठिकाणी म्हणजे या मेन पॉइंटवरच चुका होण्याची किंवा गडबडी होण्याची, घोटाळे होण्याची शक्यता असते. आणि ते जर तुम्ही पावत्यांच्या आधारे उघडकीस आणलं तर आपोआप पुढचं अंकेक्षण चांगलं होते. प्रमाणनाचे कार्य वगळून अंकेक्षण हे खरे अंकेक्षण नव्हेच. म्हणजे प्रमाणन सोडून तुम्ही डायरेक्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट किंवा ट्रायल बॅलन्स तपासायले आणि प्रमाणन केलंच नाही, पावत्यात जर नाही तपासल्या, तर ते अंकेक्षण होऊ शकत नाही. कारण तिथं ओरिजिनॅलिटी ऑफ द ट्रान्झॅक्शन टेस्ट केल्या जात नाही. त्यामुळं प्रमाणनाशिवाय अंकेक्षण होणं शक्य नसते. ठीक आहे.
परीक्षणाला म्हणजे नैतिक परीक्षण आपण जे पाहिलं होतं ना, परीक्षणाला अंकेक्षणाच्या पाठीचा कणा मानली जाते, तर प्रमाणनाला मेंदूची उपमा दिली जाते. ठीक आहे, म्हणजे डोक्याचं कार्य म्हणजे प्रमाणन आणि पाठीचा कणा ज्याच्या आधारावर अंकेक्षण उभं राहते ते नैतिक परीक्षण तपास. ठीक आहे, यामुळेच यास्तव प्रमाणनाचे कार्य काळजीपूर्वक आणि सावधगिरी बाळगून करणे तसेच तत्परतेने करणे आवश्यक असते. सावध राहून म्हणजे अंकेक्षकांना असा विचार केलाच पाहिजे की या लेख्यांमध्ये काही ना काही घोटाळे गडबडी आहेत आणि त्या हिशोबाने त्यानं लेख्यांची तपासणी केली पाहिजे. ठीक आहे, हे प्रमाणनाचं महत्व आहे. सिम्पली जास्त डीप मध्ये जात नाही. प्रश्न समजा आला तुम्हाला प्रमाणनाचं महत्व, तर जे प्रमाणनाचं महत्व आहे तेच अंकेक्षणाचं महत्व आहे, तेच अभ्यंतर अवरोधाचं महत्व आहे. जवळपास सगळे मुद्दे जे असतात ना ते सारखेच असतात, यामध्ये काही डिफरन्स नसतो जास्त. तर मग पुढे जाऊया थोडस अजून आपण. प्रमाणनाचे कार्य आणि अंकेक्षकाचे उत्तरदायित्व म्हणजे कर्तव्य. अंकेक्षकाचं काय, प्रमाणन कार्य करत असताना अंकेक्षकानं काय काळजी घेतली पाहिजे, त्याच्यावर कोणती जबाबदारी असते किंवा त्यानं कोणतं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, या संबंधीचा हा मुद्दा. तर पाहूया आपण मग. प्रमाणनासंबंधी अंकेक्षकाला काही कर्तव्य पार पाडावी लागतात. आता कर्तव्य पार पाडावं लागतात म्हणजे तो ज्या गोष्टीचे पैसे घेतोय त्या गोष्टी ते काम त्याला करणं भागच आहे. ठीक आहे, समजा लेखा पुस्तकात नोंदविलेले व्यवहार खरोखरच घडून आलेले आहेत याबद्दल खात्री करून घेण्यासाठी लेखा पुस्तकातील नोंदींच्या समर्थनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व पुराव्यांची अंकेक्षकाने मागणी अवश्य करावी. म्हणजे ही जबाबदारी अंकेक्षकाची. काय, जे काही व्यवहार लेख्यांमध्ये लिहिलेले आहेत ते व्यवहार खरोखरच घडून आलेले आहेत याची पडताळणी करण्यासाठी त्या नोंदीच्या समर्थनार्थ म्हणजे त्या नोंदीला असलेला पुरावा, त्या नोंदीच्या समर्थनार्थ असलेल्या सर्व पुराव्यांची मागणी अंकेक्षकाने करावी. काय म्हणणार अंकेक्षक त्या लेखापालास, ठीक आहे बा, तुम्ही सांगितलं की वेतन दिलं, तुम्ही सांगताय लेखांमध्ये लिहिताय, नो प्रॉब्लेम. मला कसं कळणार वेतन दिलं तुम्ही, तर मला काय करा, तुम्ही बँक स्टेटमेंट दाखवा, तुमच्या कंपनीच्या खात्यातून कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले, तो पुरावा मला दाखवा. या पद्धतीनं अंकेक्षकानं प्रमाणनादरम्यान किंवा व्यवहारांची सत्यता तपासण्यासाठी प्रत्येक व्हाउचरची मागणी लेखापालाकडं किंवा संबंधित पक्षकाराकडं केली पाहिजे. ही त्याची जबाबदारी कम कर्तव्य आहे. समजा प्रमाणन करत असताना अंकेक्षकाने आवश्यक ती सर्व दक्षता बाळगावी. जे जे काही त्याला वाटते की मला या ठिकाणी काळजीपूर्वक राहिलं पाहिजे, इथं घोटाळा होऊ शकतो, इथं चुका होऊ शकतात, तर त्या ठिकाणी त्यानं अधिक सावधता बाळगून काम केलं पाहिजे. आपले कौशल्य, तो एक्सपर्ट असतो म्हणून त्यानं आपला एक्सपर्टाईज, आपलं कौशल्य, आपलं ज्ञान पणाला लावून कसून परीक्षण करावे. सगळ्या पुराव्यांचं कसून बारकाईने तपासणी केली पाहिजे, त्यानं त्याचं स्किल वापरून. अंकेक्षकाला सादर केलेल्या पुराव्यांची लेखा पुस्तकातील प्रविष्टी जुळतात किंवा नाही एवढे पाहून त्याने गप्प बसू नये. सिम्पली बिल दाखवलं 500 रुपयाचं आणि 500 रुपयाची नोंद लेख्यांमध्ये आहे, तर ते बरोबर आहे म्हणून सगळं त्यानं ऍक्सेप्ट करू नये. ठीक आहे, प्रत्येक व्यवहाराच्या मुळाशी जाऊन त्याबद्दल पूर्ण समाधान झाल्याशिवाय अंकेक्षकाने शांत बसू नये. म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन जिथं कुठं त्याला डाऊटफुल वाटतंय त्या डाऊटफुल ठिकाणी त्या बिलांच्या किंवा प्रमाणकांच्या तपासणीसह त्यांना तो व्यवहार करणारे कर्मचारी, नोंदविणारे कर्मचारी यांची चौकशी केली पाहिजे किंवा यांना प्रश्न विचारले पाहिजे. त्यासोबतच जी दुसरी पार्टी असते ट्रान्झॅक्शनची, दुसरा जो पक्ष असेल त्यांच्याकडे पण गरज पडली तर त्यानं त्या व्यवहारासंबंधी चौकशी केली पाहिजे.
म्हणजे जिथं त्याला डाऊट येते त्या ठिकाणी अंकेक्षकानं स्वतःचं पूर्ण समाधान करून घेतलं पाहिजे किंवा माहिती मिळवली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मूळ प्रविष्टी पुस्तकात नोंदविलेल्या म्हणजे मूळ नोंदींच्या पुस्तकात प्रायमरी बुक्समध्ये नोंदविलेल्या व्यवहारांची प्रमाणके पुस्तकानुसार वर्गीकृत करून तारखेच्या क्रमाने लावून ठेवण्याबद्दल त्याने पक्षकाराला सूचना द्यावी किंवा देऊन ठेवावी. तर जे काही व्यवहार झालेले आहेत त्या सर्व व्यवहारांच्या पावत्या पहिले तर जमा करून घेणे हे काम तो पक्षकाराला सांगेल. तुमच्याकडे जेवढे काही व्यवहार आहेत त्या सर्व व्यवहारांच्या पावत्या तुम्ही जमा करून ठेवा. त्यानंतर जमा करून ठेवा म्हणजे तारखेच्या क्रमानुसार, ज्याला आपण क्रोनोलॉजिकल ऑर्डर असं म्हणतो, त्या तारखेच्या क्रमानुसार सर्व प्रमाणक पावत्या सिरियली लावून ठेवल्या पाहिजेत असं त्यानं पक्षकाराला सांगावं. त्यासोबतच लेजरमध्ये जो सिक्वेन्स नोंदविलेला आहे, ट्रान्झॅक्शनचा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनं पावत्यांची मांडणी किंवा रचना करून ठेवा असं देखील त्यांना सांगितलं पाहिजे. यामुळं काय होईल, तारखावाईज किंवा ट्रान्झॅक्शन वाईज जर पावत्या प्रमाणक लावून ठेवलेले असतील तर ते वर्गीकृत करून ठेवलेले असतील तर यामुळं काय होईल, प्रत्यक्ष प्रमाणन करत असताना किंवा तपासणी करत असताना त्याचा अधिकचा वेळ जाणार नाही. म्हणजे ट्रान्झॅक्शनच्या क्रमानुसार लगेचच्या लगेच सर्व पुरावे उपलब्ध होत जातील, म्हणून कमी वेळेमध्ये प्रमाणनाचं कार्य पूर्ण होईल असं ते या ठिकाणी मुद्दा आहे. नंतर पुन्हा एखाद्या विशिष्ट पुस्तकाशी संबंधित असलेल्या प्रमाणकांची तपासणी एकाच बैठकीत घ्यावी. म्हणजे तुम्ही एखादं परचेस रिटर्न बुक तपासायला घेतलं समजा, लक्षात घ्या, परचेस रिटर्न बुक मधले ट्रान्झॅक्शन्स तुम्ही तपासायला घेतले एक वेळेस तर त्याच्या पावत्या तुमच्या ताब्यामध्ये येतील. तर मग एका दिवसामध्ये बसूनच ते पूर्ण परचेस रिटर्न बुक आणि त्याच्या पावत्यांची पडताळणी अंकेक्षकानं केली पाहिजे. म्हणजे आज थोड्याशा पावत्या तपासल्या, उद्या थोड्याशा पावत्या तपासल्या असं होता कामा नाही. जर असं झालं तर ते खोट्या पावत्या पण त्याच्यामध्ये ऍड करू शकते. म्हणून एखाद्या लेखा पुस्तकाशी संबंधित असणाऱ्या प्रमाणकांची तपासणी एका बैठकीमध्येच अंकेक्षकानं केली पाहिजे असं त्याचं कर्तव्य. नाही तर त्यामध्ये पुन्हा नंतर घोळ पण केला जाऊ शकतो. ठीक आहे. नंतर पुन्हा व्यवहारांच्या स्वरूपाचे परीक्षण देखील अवश्य करावे. व्यवहाराच्या स्वरूपाचे परीक्षण म्हणजे कोणत्या प्रकारचा तो व्यवहार आहे, खरेदीचा आहे, विक्रीचा आहे, त्यानंतर खर्च, उत्पन्न वगैरे असे स्वरूप त्याचे तपासून पाहिले पाहिजे. त्यानंतर एकच प्रमाणक एकच पावती पुन्हा पुन्हा जोडलेली नाहीये, एकाच पावतीची झेरॉक्स काढून दुसऱ्या ट्रान्झॅक्शनसाठी प्रूफ म्हणून ती वापरलेली नाही, याची पण बारकाईनं चौकशी अंकेक्षकानं केली पाहिजे. म्हणजे झेरॉक्स कॉपी किंवा कार्बन कॉपी असलेलं प्रमाणक त्यानं मान्य करू नये अंकेक्षकानं. ठीक आहे. मग आता कोणी झेरॉक्स काढून आणून लावू शकते म्हणून पुन्हा उपस्थित केल्या जाऊ नये किंवा पुन्हा तेच डबल व्हाउचर आपल्या समोर आणू नये पक्षकारानं किंवा लेखापालानं. म्हणून प्रत्येक व्हाउचरवर अंकेक्षकानं विशिष्ट प्रकारचे खून करून ते रद्द करून टाकावे. म्हणजे त्याच्यावर लिहिलं पाहिजे रद्द किंवा कॅन्सल्ड आणि तिथं आपला सही शिक्का त्याने लावला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा हरवलेले जे प्रमाणक असतात, आता प्रमाणक पावत्या हरवू शकतात, गाळ होऊ शकतात, काय होते, तर अशा हरविलेल्या किंवा नष्ट झालेल्या प्रमाणकांची यादी अंकेक्षकानं तयार केली पाहिजे आणि त्याबद्दल त्याने योग्य स्पष्टीकरण मागितलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे का हरवल्या, कोणाच्या हरवल्या असे प्रश्न त्यानं स्पष्टीकरण मागवलं पाहिजे. आणि तसेच अशा प्रमाणकाच्या प्रतिलिपी म्हणजे कार्बन कॉपीज किंवा झेरॉक्स कॉपीज म्हणलं तरी चालते, कार्बन कॉपीज प्रतिलिपी म्हणजे डबल एखादं बिल आपल्याला भेटू शकते का, जर भेटत असेल तर तसे दुसरे म्हणजे डुप्लिकेट बिल, पुन्हा डुप्लिकेट म्हणण्यापेक्षा दुसऱ्या प्रतीतले बिल सुद्धा अंकेक्षकानं मागवून घेतले पाहिजे. त्याशिवाय त्यानं अंकेक्षण करू नये. प्रत्येक व्यवहाराच्या जोपर्यंत त्याच्याकडे पावत्या किंवा स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत त्यानं प्रमाणन व अंकेक्षण करू नये.
त्यासोबतच प्रमाणकांची तपासणी करत असताना पुढे उपयोगी पडणाऱ्या काही मुद्द्यांबाबत टिप्पण करून ठेवावे. म्हणजे अंकेक्षण प्रमाणन करत असताना एखादी कोणती पावती त्याला जास्त महत्वाची वाटली किंवा बिल महत्वाचं वाटलं काय तर ते त्यानं आपल्या डायरीमध्ये नोंदवून घेतलं पाहिजे आणि त्याचा पुढच्या वेळेस वापर होईल असं पाहिलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर अनियमित, अपूर्ण किंवा सदोष प्रमाणके मान्य करू नयेत. अपूर्ण म्हणजे अर्धवटच माहिती आहे, कोणाची सहीच नाहीये, डेट नाही, ठीक आहे ना, अशा पद्धतीची प्रमाणके अंकेक्षकांना मान्य करू नयेत. मग आता ही सगळी जर जबाबदारी आपण पाहिल्या किंवा उत्तरदायित्व पाहिलं, हे सगळं कशावर डिपेंड आहे? अंकेक्षकाची हुशारी, त्याचं टॅलेंट, त्याच्या मनाची ठेवण, म्हणजे तो प्रामाणिकपणे काम करू इच्छिते किंवा तो पैसे खाणारा आहे, या बाबी समजा डिपेंड करतात मनाची ठेवण. म्हणजे अंकेक्षकाचं टॅलेंट, हुशारी, त्याच्या मनाची ठेवण, त्यानंतर त्याचं ज्ञान, त्याचं कौशल्य, त्याचं अवलोकन इत्यादी अनेक गोष्टींमुळं प्रमाणनाचं तसंच अंकेक्षणाचं महत्व म्हणण्यापेक्षा यश अवलंबून असते. अंकेक्षक जेवढा हुशार, जेवढा चालाक, तेवढं त्याचं अंकेक्षण चांगलं असं समजल्या जाते. ठीक आहे. तर ते अंकेक्षण चांगलं होऊ शकतं. त्यानंतर पुन्हा पुढे जर गेलं, प्रमाणनाच्या कार्याला, या ठिकाणी आपण जर पाहिलं, प्रमाणनाच्या कार्याला रोख पुस्तकाच्या प्रमाणनापासून सुरुवात करण्यात येते. म्हणजे सगळ्यात पहिले काय तपासलं जाईल तर कॅशबुक मध्ये नोंदवलेले जे जे व्यवहार आहेत ते सर्व व्यवहार सगळ्यात आधी तपासले जातील. त्यानंतर जर्नल, त्यानंतर सहाय्यक पुस्तके वगैरे तपासलं जाईल. सगळ्यात फर्स्टला काय कॅशबुक तपासण्यात येईल आणि त्याचे पुरावे. कारण सर्वाधिक घोळ कुठं होतात तर कॅश मध्येच होऊ शकतात, रोखीच्या व्यवहारांमध्ये घोटाळे होऊ शकतात. त्यानंतर इतर सहाय्यक पुस्तकांचे प्रमाणन करण्यात येते. याच्यावर MCQ येऊ शकत्या. सर्वात पहिले कोणत्या पुस्तकाचं प्रमाणन करण्यात येते तर ते काय, रोख पुस्तकाचं. ठीक आहे. हे वाक्य पुढचं काय महत्वाचं नाही तेवढं. प्रमाणन करत असताना वेगवेगळ्या पद्धती वापरून प्रमाणन केलं जाते. प्रत्येक जण आपल्या टेक्निकनुसार प्रमाणन करतो. ठीक आहे. तर मग प्रमाणन कसे करतात हे महत्वाचा मुद्दा. आपण नित्य परीक्षणामध्ये काय पाहिलं होतं, राईट अशा टिक मार्क करून किंवा विशेष खुणा करून परीक्षण म्हणजे ट्रान्झॅक्शन तपासले जातात. ठीक आहे. तर मग प्रमाणन कसं केलं जाते ते पाहू आपण. प्रमाणन कसे करतात. प्रमाणनाच्या कार्यामध्ये खालील 3 मुद्दे आहेत. ते कोणते मुद्दे आहेत? प्रमाणनाचे कार्य खालील प्रमाणे करतात. 1 नंबरला आहे सहाय्यक पुस्तकातील नोंदींचे प्रमाणन, संबंधित बीजके, पावत्या, प्राप्तिपत्रे म्हणजे रिसिप्ट्स, अन्य प्रलेखीय पुरावे, इतर कोणते कागदोपत्री पुरावे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे कागदोपत्री पुरावे यांच्या आधारे करण्यात येते. मग आता पहिली गोष्ट सहाय्यक पुस्तक म्हणजे काय? सहाय्यक पुस्तक कोणतं असते? सेल्स बुक, परचेस बुक, सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, जर्नल प्रॉपर इत्यादी. हे काय तर सहाय्यक पुस्तक आहेत. काही वेळेला आपण कॅश बुकला पण सहाय्यक पुस्तक बनवू शकतो. तर अशा सर्व सहाय्यक पुस्तकातील नोंदींची तपासणी कशी केली जाईल? जर विक्रीची नोंद आहे तर विक्रीचं बिल आपल्याकडे प्रतिलिपी असते, खरेदीचं बिल आहे तर खरेदीची नोंद असते, परचेस रिटर्न आहे तर त्याच्याबद्दल डेबिट नोट असते, सेल्स रिटर्न आहे त्याबद्दल क्रेडिट नोट असते. अशा वेगवेगळे बीजक, बिल, पावत्या, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सगळ्यांच्या माध्यमातून सहाय्यक पुस्तकाचे प्रमाणन केले पाहिजे. सुरुवात तिथूनच होते. त्यानंतर दुसरी गोष्ट, ऋणकोंची खातेवही आणि धनकोंची खातेवही, म्हणजे ज्यांच्याकडून आपले पैसे येणं येतं आणि ज्यांना आपण पैसे देणं लागतो, तर अशा ऋणकोची खातेवही म्हणजे डेटर्स, आणि धनको म्हणजे कोण? आपले सावकार, ज्यांना आपण पैसे देणं लागतो. धनकोची खातेवही यातील नोंदींचे प्रमाणन करण्यासाठी सहाय्यक पुस्तकातून केलेल्या प्रपंजी प्रवेशनाचे म्हणजे काय? पोस्टिंग, लेजर पोस्टिंग, प्रपंजी प्रवेशनाचे परीक्षण करण्यात येते. तर
धनको आणि ऋणको यांचे जे काही व्यवहार आहेत त्यांच्यासोबत होणारे आपले व्यवहार, आपण त्यांना दिलेले पैसे असो, त्यांच्याकडून आपल्याला मिळालेले पैसे असो, उधारीवर केलेली खरेदी विक्री असो, या सर्व व्यवहारांचे प्रमाणन करण्यासाठी सहाय्यक पुस्तकातून केलेल्या प्रपंची प्रवेशनाचे म्हणजे लेजर बुक मधील एंट्रीचं परीक्षण केले जाते, अकाउंट मधल्या एंट्रीचं परीक्षण केले जाते. यावेळी व्यवहारांशी संबंधित असलेल्या प्रमाणकांचे व इतर प्रलेखांचे परीक्षण करण्यात येते. जे काही समजा तुम्ही धनकोच्या बुकमध्ये रेकॉर्ड केलेली आहे उधारीवर खरेदीची, ठीक आहे, धनको क्रेडिटर्सच्या बुकमध्ये उधार खरेदीची नोंद केलेली आहे. तर मग यासाठीचा पुरावा काय असू शकतो? खरेदी आदेश तुम्ही दिला होता, ती वस्तू खरेदी केली आहे, ठीक आहे, त्या खरेदी साठी खरेदी आदेश दिला होता का? दिला असेल तर त्याची प्रत आम्हाला दाखवा. या पद्धतीनं सहाय्यक पुस्तकातील वेगवेगळ्या भागांचं प्रमाणन केलं जातं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सामान्य खाते वहीतील म्हणजे लेजर मधील वेगवेगळ्या अकाउंट्स सामान्य खाते वहीतील अंतिम अधिक्याचे प्रमाणन करताना, अंतिम अधिक्य म्हणजे कोण? ट्रायल बॅलन्स मध्ये घेतो ते बॅलन्सेस. अंतिम अधिक्यांचे प्रमाणन करताना संबंधित सहाय्यक पुस्तकांचा योग म्हणजे बेरीज. समजा आपण लिहितो परचेस सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न असं आपण लिहितो, क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक हे लिहितो ट्रायल बॅलन्स मध्ये, बरोबर आहे. तर मग असं ज्या नोंदी ट्रायल बॅलन्स मध्ये केलेल्या आहेत त्याची तपासणी कशी करायची? तर सहाय्यक पुस्तकामध्ये बिल्स पेएबल आपण लिहितो लायबिलिटी बाजूला, तर बिल्स पेएबलचं सहाय्यक पुस्तक असते. मग सहाय्यक पुस्तक तपासलं पाहिजे, त्याची बेरीज बरोबर आहे का, तेवढीच रक्कम ट्रायल बॅलन्स मध्ये घेतलेली आहे का, ठीक आहे, असं या ठिकाणी तपासलं पाहिजे. तर मग ते बेरजा आणि त्या बेरजांवरून सामान्य खातेवहीत केलेल्या खाते नोंदी, जर्नल लेजर पोस्टिंग आणि संबंधित प्रलेख यांचे परीक्षण करण्यात येते. ठीक आहे, सगळं प्रत्येक ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं पावत्या, जिथं शक्य आहे तिथं सहाय्यक पुस्तकांची तपासणी केली जाते. या ठिकाणी मग पाहू वरील प्रमाणे प्रमाणनाच्या कार्याला आरंभ करण्यापूर्वी अंकेक्षकाने प्रमाणकांना मान्यता देणाऱ्या विविध अधिकाऱ्यांची नावे मागवावी. म्हणजे प्रमाणक कोण मान्य करते? ऍक्सेप्टेड, बिल ऍक्सेप्टेड असं कोण लिहिते किंवा कोणाला अधिकार आहे पैसे देण्याचा त्या प्रमाणकाबद्दल, त्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी माहीत करून घ्यावी. ठीक आहे, तसेच जेवढे काही प्रमाणक आहेत तपासायचे आपल्याला, ठीक आहे, त्या सर्व प्रमाणकांची एक यादी अंकेक्षकानं पक्षकाराकडून तयार करून घेतली पाहिजे. म्हणजे किती प्रमाणक तपासायचे हे त्याला अगोदरच माहित राहील, 1000, 2000, 100, 500 जे काही, ठीक आहे, आणि ती यादी अंकेक्षकानं नेहमी स्वतःजवळ ठेवली पाहिजे. तर हे प्रमाणन करतानाची घ्यावयाची काळजी आहे आपल्याला. मग आता प्रमाणन जे आपलं चाललंय तर हे प्रमाणन कशाशी संबंधित आहे? प्रमाणन संबंधित आहे प्रमाणकांशी, राईट. ज्या पावत्या आहेत त्या व्हाउचर्स आहेत त्यांच्याशी संबंधित हे प्रमाणन आहे. प्रमाणन म्हणजे काय? व्हाउचिंग, ठीक आहे, व्हाउचिंग म्हणजे प्रमाणकांची तपासणी करणे. मग हे प्रमाणक काय पाहूया आपण. प्रमाणक म्हणजे सर्वात सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, लेखा पुस्तकांमध्ये ज्या काही नोंदी केल्या जातात त्या नोंदीचे लिखित स्वरूपाचे पुरावे म्हणजे प्रमाणक होय. मग ते कोणत्याही प्रकारचा लिखित पुरावा असो त्याला आपण प्रमाणक म्हणणार. प्रमाणक म्हणजे व्हाउचर म्हणणार, ठीक आहे. तर तीच माहिती मला वाटते या ठिकाणी दिलेली. लेखा पुस्तकात नोंदविलेल्या प्रविष्टीचा म्हणजेच नोंदीचा पुरावा म्हणून सादर केलेल्या कोणत्याही लेखी पत्राला प्रमाणक असे म्हणतात. कोणत्याही प्रकारचा लेखी दस्तऐवज तुमच्याकडे असेल एखाद्या व्यवहारासाठी त्याला काय म्हणायचं? प्रमाणक म्हणायचं. मग प्रमाणकामध्ये कशाचा समावेश होतो? पावती, बीजक, पुराव्यांची कागदपत्रे, प्रसंविदा पत्र म्हणजे करारपत्र, त्यानंतर अधिकोष निक्षेप पर्णी म्हणजे पासबुक किंवा स्टेटमेंट,
काय नाही, दुसरं तिसरं अधिकोषणी बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, पत्र व्यवहार, आवेदन पत्रे, नावे, जमा चिठ्ठ्या, नावे पावत्या इत्यादी सर्व प्रलेखांना प्रमाणक असं म्हणतात. जे जे काही आपल्या व्यवहारांशी संबंधित असणारे डॉक्युमेंट आहेत लिखित स्वरूपाचे, त्या सर्व डॉक्युमेंट्सला लेखांकनाच्या भाषेत प्रमाणक असं म्हटलं जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर असे म्हणता येईल की लेखा पुस्तकात नोंदविलेले व्यवहार सत्य आहेत याबद्दल प्रत्येक प्रलेखाच्या स्वरूपात सादर करण्यात येणाऱ्या पुराव्याला प्रमाणक असे म्हणतात. म्हणजे अकाउंट्स मध्ये नोंदविलेला व्यवहार खरा आहे हे पटवून देण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी जे लिखित स्वरूपाचे कागदपत्र सादर केले जातात किंवा पुरावे सादर केले जातात लिखित स्वरूपाचे, त्यांना प्रमाणक असं म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया अजून आपण. प्रमाणकांचं परीक्षण जे इतका वेळ पाहिलं तेच चालू आहे पुन्हा अजून. प्रमाणकांचं परीक्षण, मग आता काय प्रमाणकांचं परीक्षण इतका वेळ जे पाहिलं तेच आहे त्या. तर प्रमाणकांचे परीक्षण करणे, तपासणी करणे हे अंकेक्षणातील महत्वपूर्ण कार्य असते. प्रमाणनाचा उद्देश सफल होण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रमाणकांचे परीक्षण वक्तशीरपणे व पद्धतशीरपणे काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. म्हणून अंकेक्षकाने अंकेक्षण कालावधीतील व्यवहारांशी संबंधित असलेली सर्व प्रमाणके आपल्या ताब्यात एकाच वेळी घेऊन ठेवावी. ही खबरदारी येते ना घ्यायची. अंकेक्षकाने काय करायचे, त्याला ज्या व्यवहारांची तपासणी करायची आहे त्या सर्व व्यवहारांना लागणारे जी काही प्रमाणक आहेत ती सर्व प्रमाणक अंकेक्षकानं आपल्या ताब्यात घेऊन ठेवली पाहिजेत. ठीक आहे, आणि त्याच नंतर प्रमाणके नीट नस्तीकृत म्हणजे फाईलमध्ये लावून ठेवलेली आहेत का नाही हे पण बघून घ्यायचे अंकेक्षकानं. ठीक आहे, फाईलमध्ये व्यवस्थित लावलीत का नाही. त्यानंतर प्रत्येक प्रमाणकाला योग्य व्यक्तीची मान्यता मिळालेली आहे, प्रमाणकातील रक्कम बरोबर आहे. म्हणजे 10 वस्तूची आपण खरेदी केली असेल एका बिलावर तर त्यांची बेरीज बरोबर आहे की नाही, 10 वस्तूंची बेरजा बिनचूक आहेत. ठीक आहे, रोख व व्यापारी अपहाराचा उल्लेख आहे, म्हणजे कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट यांचा उल्लेख बिलांमध्ये पावत्यांमध्ये झालेला आहे. याची पण खात्री अंकेक्षकानं करून घेतली पाहिजे आणि ती प्रमाणनादरम्यान म्हणजे प्रमाणकांच्या परीक्षा दरम्यान होत असते. मग आता प्रमाणन करताना काय काळजी घ्यायची आहे किंवा परीक्षण करताना प्रमाणकांचं परीक्षण करताना काय काळजी घ्यायची तो मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. प्रमाणकाचे परीक्षण करताना घ्यावयाची खबरदारी. ठीक आहे, तर या ठिकाणी सादर केलेल्या प्रमाणकांचे भौतिक परीक्षण. भौतिक परीक्षण म्हणजे काय, सिंपली जे समजा एक तुम्ही ट्रान्झॅक्शन लिहिला परचेस अकाउंट ईआर टू कॅश अकाउंट आणि त्याचं प्रमाणक म्हणजे बिल पण आणलं त्या खरेदीचं, अंकेक्षकाला काय पाहायचे, ज्या दिवशी खरेदी झाली त्याच दिवशी तात्काळ लेखा पुस्तकात नोंद घेण्यात आली काय, लेखा पुस्तकात आणि त्या बिलावर लिहिलेली रक्कम सारखीच आहे काय, या पद्धतीचं परीक्षण करणं म्हणजे प्रमाणकांचं भौतिक परीक्षण करणं होय. ठीक आहे, तसंच प्रमाणकावर जे नाव लिहिलेलं आहे, कोणत्याही पावतीवर जे नाव लिहिलेलं आहे ते आपल्या पक्षकाराचंच आहे किंवा कंपनीचंच आहे याची देखील त्यानं पडताळणी करून पाहिली पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे प्रमाणकांच्या अधिकृततेचे परीक्षण. अधिकृतता म्हणजे काय, मला जर एखादा ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी मिळालेली असेल कंपनीकडून तर मी तो ट्रान्झॅक्शन केला पाहिजे, माझ्या व्यतिरिक्त इतर कोणी करणार नाही. मग माझ्या व्यतिरिक्त इतर कोणी करत असतील तर तो अनधिकृत व्यवहार ठरतो, कारण दुसऱ्याला ते तपासणे म्हणजे व्यवहार करण्याची परवानगी नाही.
तर असं मग प्रत्येक असं प्रत्येक पावतीची तपासणी करत असताना अंकेक्षकाने या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. ज्याला व्यवहार करण्याची परवानगी होती त्यानंच तो व्यवहार केलेला आहे आणि संबंधित प्रमाणकावर सही केलेली आहे. या पद्धतीनं अधिकृततेचे अंकेक्षण केले जाते. त्यानंतर तपासणी केलेली प्रमाणके रद्द करणे. तर ज्या ज्या प्रमाणकांची तपासणी झालेली असते त्याच्यावर अंकेक्षकानं विशेष प्रकारची खूण केली पाहिजे किंवा पेड अँड कॅन्सल्ड नावाचा शिक्का, म्हणजे रोख रक्कम दिली, रोख रक्कम मिळाली आणि हे प्रमाणक कॅन्सल करण्यात आलं म्हणजे याचा डबल वापर करण्यात येणार नाही, हे समजा अंकेक्षकानं सुनिश्चित करून घेतलं पाहिजे. रद्द केल्यामुळे काय होते, अंकेक्षण एक प्रमाणक रद्द केल्यामुळे काय होते की डबल ते सादर केलं जाऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणून हा तिसरा मुद्दा आहे, तपासणी केलेली प्रमाणके रद्द करणे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, काही प्रमाणकांच्या मुदतीची विशेष तपासणी करणे. मुदतीची तपासणी करणे म्हणजे जसं बँक खात्यामध्ये मिळालेलं व्याज आहे ते कोणत्या काळासाठी मिळालेलं आहे हे अंकेक्षकानं तपासलं पाहिजे, मगच ती एंट्री मान्य केली पाहिजे. किंवा तुम्ही बँकेकडनं कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाबद्दल तुम्ही व्याज दिलं, तर ते व्याज कोण्या काळाचं आहे या पद्धतीनं व्यवहारांची किंवा प्रमाणकांच्या मुदतीची तपासणी केली पाहिजे. जुन्या तारखातला म्हणजे जुन्या बॅकडेट मधल्या प्रमाणक पण आणले जातात बऱ्याच वेळेस. असे प्रमाणक दाखवून रोख रकमेची अफरातफर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मग तो हाणून पाडण्यासाठी मुदतीची म्हणजे कोण्या काळासाठी ते व्यवहार झाला होता आणि कधी पैसे दिलेले आहेत याची पण तपासणी समजा अंकेक्षकाने केली पाहिजे. त्यानंतर हरविलेल्या अथवा भ्रष्ट झालेल्या प्रमाणकांची यादी तयार करून त्याबद्दल अन्य पुरावा मिळविणे. आता एखादा व्हाउचर हरवलेला आहे असं लेखापालानं सांगितलं किंवा एखादा व्हाउचर प्रमाणक भ्रष्ट झाला म्हणजे काय झालं, तो पाण्यानं भिजला होता, त्याच्यावर लिहिलेल्या रक्कम पावसानं खोडल्या गेल्या किंवा एखादी पावती फाटलेली आहे किंवा त्याच्यावर तारखेचा कोपरा तारीख ज्या ठिकाणी लिहिलेली आहे ती त्या ठिकाणी त्याच्यावर खडाखोड केलेली आहे, अशा बाबी काही जर असतील तर त्याला प्रमाणक भ्रष्ट झालेले असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर मग समजा अशा हरविलेल्या आणि भ्रष्ट झालेल्या प्रमाणकांची यादी अंकेक्षकानं तयार करून घेतली पाहिजे पक्षकाराकडनं. ठीक आहे, अशा हे लिहिले बघा. आणि यादी तयार केल्यानंतर त्याबद्दल अन्य पुरावे देखील अंकेक्षकानं मिळवले पाहिजे किंवा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, खराब झालेलं वाउचर आहे नो प्रॉब्लेम, त्याच्याऐवजी तुम्ही दुसरा एखादा पुरावा मला आणून देऊ शकता असं समजा अंकेक्षकानं म्हटलं पाहिजे. त्यानंतर प्रमाणक जे असतात शक्यतोवर छापलेल्या प्रपत्रावर तयार केलेले असावे. छापील स्वरूपात जसं बिल समजा एखादी आपण खरेदी केली तर त्यांचं बिल ऑलरेडी तयार झालेलं असते आणि त्याच्यावर फक्त हातानं वस्तूबद्दलचे डिटेल्स लिहून आपल्याला बिल दिलं जातं. तर असं म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रमाणक हे छापील स्वरूपातच असावं अशी काळजी समजा अंकेक्षकानं घेतली पाहिजे. फक्त हातानं लिहून जर तयार केलेलं अंकेक्षण हातानं लिहून तयार केलेलं प्रमाणक असेल तर ते त्यांना मान्य करू नये. त्यानंतर प्रमाणकांचे परीक्षण एकाच बैठकीमध्ये करावे. याबद्दल मी अगोदरही बोललेलो. एखाद्या लेखापुस्तकाशी संबंधित प्रमाणकांची तपासणी तुम्ही करायली तर एकदा ते काम सुरू केलं तर ते संपेपर्यंत थांबवू नये. ठीक आहे, तर एकाच बैठकीत ते कामकाज केलं पाहिजे. त्यानंतर 8वा मुद्दा आहे, प्रमाणनाच्या कार्याशी पक्षकाराच्या संबंधित असलेल्या प्रमाणनाचं कार्य करत असताना पक्षकाराच्या कर्मचाऱ्यांचा कोणत्याही पातळीवर आपल्यासोबत अंकेक्षकांना संबंध येऊ देऊ नये. जर ते येऊन भेटू लागला घडी घडी समोरचा कर्मचारी अंकेक्षकाला तर ते दोघं मिळूनही त्या ठिकाणी घोटाळा करू शकतात, म्हणून त्यांची भेट होऊ दिली नाही पाहिजे. आणि जर अंकेक्षकाला असे कर्मचारी येऊन भेटत असतील तर त्यामागे त्यांचा पण हेतू असू शकतो की संधी मिळाल्यास ते लबाडीचे व्यवहार उघडकीस येऊ नये यासाठी प्रयत्न करतील. असे प्रयत्न होऊ शकतात, म्हणून समजा अंकेक्षकानं कर्मचाऱ्यांची भेट घेऊ नये शक्यतो.
त्यानंतर 2-3 मुद्दे बाकीचे आहेत. हे 500 रुपये लिहिले. ज्या प्रमाणकांची रक्कम 500 रुपयांपेक्षा जास्त आहे, 500 नाही ती आता 5,000, 5,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या प्रमाणकावर प्राप्तकर्त्याने रेव्हेन्यू स्टॅम्प लावून हस्ताक्षर केलेले आहेत याबद्दल खात्री करावी. रेव्हेन्यू स्टॅम्प, ठीक आहे, जे छोटे छोटे 1-1 रुपयाचे राहतात ते स्टॅम्प लावून सही केलेली याबद्दल अंकेक्षकानं खात्री करून घेतली पाहिजे. तर नियर अबाउट आपला लेक्चर समाप्त होत आहे. आपोआप कटमान होऊ शकते, ठीक आहे. या ठिकाणी हे प्रमाणनाचा पॉइंट देखील आपला समाप्त होतो. एक बार तुमचं सर्वांचा व्हिडिओ ऑन करा, मला पाहायचे कोण कोण आहे ते, ठीक आहे. सर्वांनी आपला आपला व्हिडिओ ऑन करावा. राम चव्हाण आहे, मी स्वतः दिसतोय का? मी दिसत नसेल, आता दिसतोय? ओके. आता कोण कोण आहे? आता कोण कोण आहे उपस्थित? पहिले पार्टिसिपेंट पाहूया आपण किती येतात. 11 आहेत फक्त. अरे खूपच कमी येत असतात. पियुष येवले, शिवशंकर, लखन गावंडे, नीता वंजारे, दिशा ओझा,